पोलीस कॉन्स्टेबल असणारा ध्यान सिंहचा विवाह ज्योती नावाच्या तरुणीशी झाला. विवाह झाल्यानंतर दोघांमध्ये अफाट प्रेम होतं, भरपूर प्रेम होतं. परंतु याच प्रेमाचा गैरफायदा घेतला ज्योतीने. 2-3 वर्षे झाले. 2-3 वर्षानंतर त्यांना एक मुलगा देखील झाला, त्याचं नाव जतीन. परंतु पोलीस कॉन्स्टेबल असल्यामुळे आणि पोलिसाची ड्युटी ही आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्याला टाईम टेबल नसतो. दिवस रात्र अहोरात्र कुठेही जावं लागतं. कधी कधी 2-2 दिवस मुक्काम देखील पडतो. अगदी असंच घडलं या घटनेमध्ये. जतीन नावाचा मुलगा आणि ज्योती हे दोघं घरी राहायचे आणि पोलीस कॉन्स्टेबल असणारा ध्यानसिंह हा ड्युटीला जायचा. घरी ज्योती एकटी असायची आणि छोटासा मुलगा. परंतु याच संधीचा फायदा घेतला आणि ड्युटी बाहेर असल्यामुळे सासू सासरे देखील घरी नव्हते, एकटीच असायची. तिच्याच घराच्या शेजारी राहणारा तरुण, त्याचं नाव उदय. या उदयसोबत ज्योतीचे विवाहबाह्य संबंध प्रेम प्रकरण सुरू झाले. ती एकटीच घरी असते याचा फायदा उदयने देखील घेतला आणि दोघांची मनं जुळले आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. प्रेम प्रकरण सुरू झालं. त्यानंतर अनेक वेळा त्यांचे अनैतिक शारीरिक संबंध देखील झाले. जतीन हा लहान असल्यामुळे खेळायला जायचा, बागडा जायचा आणि घरी ज्योती एकटी असायची. घरामध्ये या दोघांचं प्रेम प्रकरण चालू व्हायचं. दोघांमध्ये हसी खेळी मजाकमध्ये अनेक वेळा शारीरिक सुख देखील घेण्यात आलं. परंतु एका दिवशी पोलीस कॉन्स्टेबल ध्यानसिंह ड्युटीला गेला आणि त्याला येण्यासाठी उशीर होणार होता. त्याच संधीचा फायदा घेतला ज्योतीने. उदयला घरी बोलवून घेतलं आणि घरी आल्यानंतर त्यांनी रासलीला सुरू केली. आक्षेपार्ह अवस्थेमध्ये मुलानं त्याच्या आईला पाहिलं आणि तो तिथून निघून गेला. त्याला समजत नव्हतं, काही ज्ञान नव्हतं, तो निघून गेला बाहेर. परंतु त्यांची संपूर्ण रासक्रीडा झाल्यानंतर ज्योतीला मनामध्ये खुणखुण एक खंत होती की आपला मुलगा जतीन त्याच्या वडिलांना, पतीला आपल्या सांगल. जे त्याने दृश्य बघितले ते ज्योतीला मनामध्ये भीती वाटत होती. म्हणून ज्योतीने टोकाचं पाऊल उचललं आणि सापळा रचला आणि जतीनला घराच्या वरती स्लॅपवर नेलं आणि ढकलून दिलं. त्यामध्ये जतीनचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आहे. अपघातामध्ये मुलाचं निधन झालं असं ध्यानसिंह पोलीस कॉन्स्टेबलला वाटत होतं. परंतु काही वर्ष निघून गेले आणि 2 वर्षानंतर काही व्हिडिओ, फोटो, आक्षेपार्ह वक्तव्ये आणि ज्योतीच्या कबुली जबाबावरून ध्यानसिंहाला खात्री पटली की ज्योतीनेच हा काटा काढला आहे आणि ज्योतीने कबूल देखील केलं काही दिवसानंतर. कारण ती प्रेमामध्ये एवढी आंधळी झाली होती की तिला कशाचंच भान राहिलं नव्हतं. ध्यानसिंहने थाटीपूर पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी एव्हिडन्सच्या आधारे ज्योतीला, उदयला पोलिसांच्या ताब्यात घेतलं, पकडलं, खात्री केली. तेव्हा त्या दोघांना न्यायालयामध्ये दाखल केलं. त्या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर उदयविरुद्ध प्रबळ पुरावे नसल्यामुळे उदयला जामीन दिला. परंतु ज्योतीला आज जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागते. विवाहबाह्य संबंध, अनैतिक संबंध, शारीरिक संबंध, क्षणिक सुखासाठी, क्षणभंगूर सुखासाठी आयुष्याची राख रांगोळी करत असताना, आयुष्य उद्ध्वस्त करून घेताना आपल्याला अनेक कुटुंब दिसतात. सध्या कलियुगामध्ये प्रत्येक परिसरातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून अनेक वेगवेगळ्या घटना समोर येताना आपल्याला दिसून येतात. परंतु ही घटना किती भयानक आहे. सुखी संसार, सरकारी नोकरी, पोलीस कर्मचारी, एक मूल देखील आपल्या पोटी आहे, सुखी संसार आहे, तरी देखील आज अशा दुष्कृत्याला घेत नाहीत आणि संपूर्ण स्वतःच्या आयुष्यासहित कुटुंबाचं आयुष्य संपूर्ण उद्ध्वस्त करताना अनेक आरोपी आपल्याला दिसून येतात. कामवासनेच्या आहारी, शारीरिक सुखासाठी आज सुखी संसार उद्ध्वस्त करताना आपल्याला दिसून येतात. या अशा घटना काळजाला पिळवटून टाकतात. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन घंटीला प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, ही घटना जी घडली आहे ती मध्ये मध्य प्रदेश येथील भोपाळ येथील ग्वाल्हेर जिल्ह्यातून ही घटना समोर आली आणि रिअल मराठी क्राईम स्टोरी आहे. या रिअल मराठी क्राईम स्टोरीबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनलसोबत राहा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.